पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता। शरद पवार आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित। पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता। जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड तालुक्यातून गणेश बोत्रे, समीर सुपे, सुनीता बुट्टे असे 3 सदस्य। पाईट गटातून सुनीता बुट्टे यांच्या विजयानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात यापूर्वी दिलीप मोहिते, सुरेखा मोहिते, अरुण चांबारे, मंगल चांबारे, अनिल बाबा राक्षे, रोहिणी राक्षे या पती पत्नींनी केलं काम। आता शरद बुट्टे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता बुट्टेंचीही जिल्हा परिषदेच्या सभागृहात एंट्री। खेड पंचायत समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला। पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व राखण्यात आमदार बाबाजी काळे यांना यश। खेड पंचायत समितीवर उद्धव ठाकरे सेनेची सत्ता। पंचायत समितीमधील 16 जागांपैकी 9 जागा जिंकत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंचायत समितीवर एक हाती सत्ता खेचून आणली। माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये पंचायत समितीवर भगवा फडकल्यानंतर पुन्हा एकदा खेड पंचायत समितीवर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा दबदबा। जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 5 जागा जिंकत आमदार बाबाजी काळे यांचा खेड तालुक्यात वर्चस्व। राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांवर मानावे लागले समाधान। जिल्हा परिषदेच्या लढाईत शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या हाती भोपळा। आजी माजी आमदारांच्या लढाईत आमदार बाबाजी काळे यांनी दाखवली राजकीय ताकद। माजी आमदार दिलीप मोहिते यांचं वलय घटल्याचं झालं अधोरेखित। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहानुभूतीचा फॅक्टर चाललाच नसल्याचं झालं स्पष्ट। माजी आमदार दिलीप मोहिते यांचं होम पिच असलेल्या पिंपळगाव तर्फे खेड गटातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला धोबीपछाड। दिलीप मोहितेंनी दिलेला उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे यांचा दणदणीत विजय। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा पंचायत समिती गणातही विजयी डंका। बाजार समितीचे माजी उपसभापती धैर्यशील पानसरे यांच्या पत्नी रोहिणी पानसरे यांना पराभवाचा धक्का। पंचायत समितीच्या पिंपळगाव तर्फे खेड गणात विद्या सयाजी मोहिते आणि मरकळ गणात प्रसाद घेणंद यांच्या रूपानं ठाकरे सेनेची धगधगती मशाल। जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटात माजी सदस्य शरद बुटे पाटील यांच्या पत्नी सुनीता आणि आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री संजय जैद यांच्यात झालेल्या बिग फाईटमध्ये आमदारांच्या भगिनी राजश्री जैद यांचा निसटता पराभव। शरद बुटे पाटील यांच्या पत्नी सुनीता यांचा विजय। आंबेठाण गणातून सरपंच दत्तात्रय मांडेकर यांच्या पत्नी श्रद्धा यांच्या गळ्यात विजयाची माळ, तर पाईट गणात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर यांच्या पत्नी पल्लवी यांचा पराभव। ठाकरे सेनेच्या सारिका गोगावले विजयी। मिनी मंत्रालयाच्या लढतीमध्ये खेड तालुक्यातून कडूस गटाच्या उमेदवार तनुजा घनवट यांचा सलग दुसरा विजय। तनुजा घनवट वगळता उर्वरित 7ही नवीन चेहरे जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठेवणार पाऊल। खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाडा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर सुपे, कडूस गटातून ठाकरे गटाच्या तनुजा घनवट, रेटवडी गटातून दीप्ती भोगाडे, पिंपळगाव तर्फे खेड गटातून विजयसिंह शिंदे, मेदनकरवाडी गटातून गणेश आरगडे, पाईट गटातून राष्ट्रवादीच्या सुनीता बुट्टे, नाणेकरवाडी गटातून राष्ट्रवादीचे गणेश बोत्रे आणि कुरोळी गटातून ठाकरे गटाच्या विनया मुंगसे यांना मतदारांनी दिली संधी। वाडा गटातून बाजार समितीचे 2 संचालक विठ्ठल वनघरे, सुधीर भोमाळे यांचा पराभव, तर मेदनकरवाडी गटातून विनोद उर्फ पप्पू टोपे यांच्या पदरी निराशा। कडूस गटातून पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांच्या पत्नी आणि बहिरवाडीच्या सरपंच वसुधा राक्षे यांची हार। जिल्हा परिषदेच्या वाडा गटात पंचायत समितीचे माजी सभापती काळूराम सुपे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर सुपे यांचा 850च्या मताधिक्याने विजय। सुपे यांना मिळाली 8,914 मतं।
चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये ठाकरे सेनेचे मशाल चिन्हाचे उमेदवार बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक विठ्ठल वनघरे यांना 7,994 मतं, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर संतोष सुपे यांना 8,064 मतं मिळाली. तर बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे यांनी शिंदे सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतरही मतदारांनी भोमाळे यांच्या पारड्यात टाकली 164 मतं. वाडा गणात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा गणेश हिले यांना स्पष्ट जनादेश, त्यांना 4,436 मतं, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती मोरमारे यांना दुसऱ्या क्रमांकाची 4,094 मतं, तर ठाकरे सेनेच्या उमेदवार आशा सुपे यांना 6,641 मतांवर मानावं लागलं समाधान. मनीषा हिले यांचा 342 मताधिक्याने झाला विजय. वाशेरे गणाचे उमेदवार 23 वर्षीय दिनेश हांडे या युवकाने राष्ट्रवादीच्या रूपानं मैदान मारलं. हांडे यांनी 4,752 मतं मिळवत विजयाला घातली गवसणी. वाशेरे गणात ठाकरे सेनेचे उमेदवार विकास बबन भारती यांना 3,976 मतं, तर शिंदे सेनेचे उमेदवार रोहिदास मेटल यांना मिळाली 3,902 मतं. जिल्हा परिषदेच्या कडूस गटात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध ठाकरे सेनेमध्ये झालेल्या दुरंगी लढतीमध्ये ठाकरे सेनेचा विजय. जिल्हा परिषदेची दुसऱ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या तनुजा संदीप घनवट यांनी राष्ट्रवादीला दिली धोबी पछाड. शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्यासमोर माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांची ताकद पडली फिकी. कडूस गटातून तनुजा घनवट यांचा 2,538 मताधिक्यानं भक्कम विजय. घनवट यांना 15,613 मतं, तर बहिरवाडी गावच्या सरपंच वसुधा अंकुश राक्षे यांना 13,075 मतं. कडूस गणात राष्ट्रवादीचे शंकर कावडे यांनी 7,424 मतं मिळवीत 2,349 लीड घेत विजयाला घातली गवसणी. या गणात चांगदेव ढमाले यांना 1,188 मतं, संतोष ढमाले यांना 5,075 मतं, कैलास मुसळे यांना 664 मतं, प्रमोद शिंदे यांना 742 मतं, चंद्रकांत भोर यांनी 47, तर शिवकुमार सुकाळे यांनी घेतली अवघी 90 मतं. चास गणात राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे सेना यांच्या दुरंगी लढतीचा रंगला सामना. या लढतीमध्ये कविता वैभव राक्षे यांनी 7,665 मतं घेत विजयश्री आणला खेचून, तर कडधे गावच्या माजी सरपंच प्रियांका देवदरे यांना 5,431 मतांवर मानावं लागलं समाधान. कविता राक्षे यांना मिळालं 2,234चं लीड. रेटवडी गटात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रोहिणी गणेश तिगळे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये दीप्ती भोगाडे यांनी बाजी मारली. दीप्ती भोगाडे यांनी 13,462 मतं घेत रोहिणी तिगळे यांचा 704 मताधिक्याने केला पराभव. तिगळे यांना 12,758 मतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी राजेंद्र पाचारणे यांना तिसऱ्या क्रमांकाची 6,969 मतं. अपक्ष रुपाली जाधव यांनी 138 मतं मिळवत आपली अनामत रक्कमही गमावली. भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि शिंदे गट आणि एक अपक्ष अशी बापगाव गणाची लढत झाली पंचरंगी. या पंचरंगी लढतीमध्ये गुळाणीचे माऊली ढेरंगे यांनी 8,346 मतं घेत विजयश्री खेचला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजय चव्हाण यांना 5,908 मतं मिळवत स्वीकारावा लागला पराभव. या गणात भाजपचे संतोष गाडी यांना 331 मतं, शिंदे सेनेचा उमेदवार संतोष सांडबोर यांना 1,941 मतं, तर अपक्ष उमेदवार वैभव गावडे यांना 1,113 मतं. ठाकरे गटाच्या उमेदवारानं 2,438 मतं घेत विजय केला संपादित. रेटवडी गणातही ठाकरे सेनेच्या उमेदवाराची चालली जादू. दिलीप डुबे यांनी 6,846 मतं घेत यश मिळवलं, तर शिंदे सेनेच्या अनिता विलास मांजरे यांना 5,842 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक निवृत्ती चौधरी यांना 2,684 मतं मिळाली. ठाकरे सेनेचे दिलीप डुबे यांचा 1,004 मतांच्या लीडनी झाला विजय. माजी आमदार दिलीप मोहिते यांचं होम पिच असलेल्या पिंपळगाव तर्फे खेड गटात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी मोठा विजय मिळवत माजी आमदारांना दिला धक्का. सभापती विजयसिंह शिंदे यांनी शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार श्रीनाथ लांडे यांचा 2,635 मतांनी दिली चपराक. श्रीनाथ लांडे यांना पडली 10,708 मतं. राष्ट्रवादीचे उमेदवार शरद मल्हारी मोहिते यांना 5,816 मतं, तर भाजपचे उमेदवार विष्णुदास थिटे यांच्यावर 498 मतदारांनी दाखवला विश्वास. विजयी उमेदवार विजयसिंह शिंदे यांच्या पारड्यात 13,343 मतांचं दान. अपक्ष चंद्रकांत भोर यांना
78 आणि भूदेव शिंदे यांना 37 मतं. पिंपळगाव तर्फे खेड गणात विद्या सयाजी मोहिते यांनी 8,929 मतं मिळवीत मारली बाजी. राष्ट्रवादीच्या उमेदवार रोहिणी धैर्यशील पानसरे यांना 5,762 मतं तर सीमा दौंडकर यांना 1,197 मतं. चैताली थिटे यांचा 289 मतं घेत झाला पराभव. विद्या मोहिते यांनी तब्बल 3,167 मताधिक्यानं जिंकली लढत. पंचायत समितीच्या मरकळ गणात आंदोलक म्हणून चर्चेत राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद घेनंद यांनी 6,896 मतं मिळवीत राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांना दिला अनपेक्षित धक्का. शिंदे गटाचे विशाल झरेकर यांना 4,565 मतं, राष्ट्रवादीचे भगवान लोखंडे यांनी घेतली 2,555 मतं. अपक्ष उमेदवार भूदेव शिंदेच्या खात्यात अवघी 94 मतं. विजयी उमेदवार प्रसाद घेनंद यांना सुमारे 2,331 मतांचं लीड. जिल्हा परिषदेच्या मेदनकरवाडी गटात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट अशी लढत असली तरीही ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशीच प्रमुख लढत. 1,917 मताधिक्याने गणेश आरगडे यांनी विरोधकांना चारली धूळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि बाजार समितीचे संचालक विनोद उर्फ पप्पू टोपे यांना पराभवाचा दिला धक्का. गणेश आरगडे यांनी 14,288 मतं मिळवून विजयावर केला शिक्कामोर्तब. बाजार समितीचे संचालक पप्पू टोपे यांना 12,371 मतं मिळाली तर भाजपचे दत्तात्रय खांडेवराड यांना मिळाली अवघी 505 मतं. मेदनकरवाडी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेंद्र मेदनकर यांनी 2,135 मताधिक्याने घातली विजयाला गवसणी. महेंद्र मेदनकर यांना 6,444 मतं, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरुण कुसाळकर यांना 4,309 मतं, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय वाघमारे यांना 658 मताचं दिलं दान. पंचायत समितीच्या काळूस गणात झालेल्या तिरंगी लढतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार 8,370 मतं घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सय्यद इनामदार यांना 2,094 मतांनी दिली मात. सय्यद इनामदार यांना 6,276 मतं तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नवनाथ कड यांना 880 मतं घेत मिळालं तिसरं स्थान. जिल्हा परिषदेच्या पाईट गटात तिकीट वाटपामध्ये घोळ घातल्याने शिवसेना ठाकरे गटात बंडखोरीचा फटका बसला. आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी आणि बाजार समितीचे संचालक अनुराग जैत यांच्या मातोश्री राजश्री जैत यांना तिकीट दिल्याने लढत ठरली होती चुरशीची. पाईट गटातील चुरशीच्या लढतीमध्ये आमदार काळे यांच्या भगिनी राजश्री जैत यांचा निसटता पराभव. अवघ्या 401 मतांच्या लीडने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता बुट्टे पाटील यांचा विजय. सुनीता बुट्टे पाटील यांना 15,883 मतं तर राजश्री संजय जैद यांना 15,482 मतं. निशा राहुल गोरे यांना 832 मतांवर मानावं लागलं समाधान. पंचायत समितीच्या पाईट गणात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सारिका गोगावले, राष्ट्रवादीच्या पल्लवी दरेकर, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जया भोगसे आणि भाजपच्या कावेरी राळे अशी रंगली चौरंगी लढत. या लढतीमध्ये सारिका गोगावले यांनी 8,842 मतं घेत झाल्या विजयी तर पल्लवी दरेकर यांना 7,369 मतं, जया भोगसे यांना 743 मतं आणि कावेरी राळे यांना 196 मतांचं दान. ठाकरे गटाच्या उमेदवार सारिका गोगावले यांचा 1,473 मताधिक्यानं विजय. राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा प्रमुख लढतीत आंबेठाण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रद्धा दत्तात्रय मांडेकर यांचा अवघ्या 16 मतांनी विजय. त्यांना 7,385 मतं तर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार रोहिणी पडवळ यांना 7,369 मतं. तर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार योगिता लिंभोरे यांना अवघी 311 मतं. जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश बोत्रे यांनी मैदान मारलं. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जीवन खराबी यांना दिला पराभवाचा धक्का. विजयी गणेश बोत्रे यांनी 11,901 मतं घेत तब्बल 3,410 मताधिक्याने जीवन खराबी यांच्यावर केली मात. भाजपचे उमेदवार गणेश नाणेकर यांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. त्यांना 562 मतं. म्हाळुंगे गणात शिवसेना शिंदे गटाकडून अर्चना नितीन गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विनी सोमनाथ तरस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून दीपाली अमित बोवले यांच्यात झालेल्या लढतीमध्ये अश्विनी तरस यांचा मोठा विजय. त्यांनी तब्बल 7,377 लीड घेत विरोधकांना केलं नामोहरण. अर्चना गाडे यांना अवघी 568 मतं तर दीपाली बोवले यांना 2,172 मतं. विजयी अश्विनी तरस यांच्या लीडची
तालुकाभर चर्चा. पंचायत समितीच्या नाणेकरवाडी गणात तब्बल 7 उमेदवार निवडणूक आखाड्यात असताना शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार रुपाली दीपक कांबळे यांनी 4407 मतं घेत फडकवली विजयी पताका. त्यांनी तब्बल 2097 मतांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या उमेदवार रत्नकला जगताप यांच्यावर केली मात. रत्नकला जगताप यांना 2310 मतं, शिंदे गटाच्या उमेदवार आशा किर्ते यांना 429, काँग्रेसच्या उमेदवार सविता गोतारणे यांना 403 मतं, भाजपच्या प्रियंका अमोल पाटोळे यांना 305 मतं, तर अपक्ष कविता मस्के यांना 565 आणि नंदा शिंदे यांना अवघी 58 मतं. माजी आमदार विलास लांडे यांची कन्या आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे यांच्या पत्नी विनया मुंगसे यांचा जिल्हा परिषदेच्या कुरोळी गटात मोठा विजय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल आशिष येळवंडे यांना धोबी पछाड देत विनया मुंगसे यांनी विजयश्री आणला खेचून. विनया मुंगसे यांनी 13,906 मतं घेत शीतल येळवंडे यांच्यावर 1,932 मतांनी केली मात. शीतल येळवंडे यांना 11,974 मतं, तर भाजपच्या उमेदवार कल्पना पाटील गवारी यांना अवघी 757 मतं. पंचायत समितीच्या कुरोळी गणात तिरंगी झालेल्या सामन्यात राष्ट्रवादीकडून सुरेखा राहुल गवारी, शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख निलेश पवार यांच्या पत्नी तनुजा पवार आणि शिवसेना ठाकरे गटाकडून गौरी चंदन मुरे यांच्या लढतीमध्ये गौरी मुरेंचा विजय. तुळशीच्या लढतीमध्ये गौरी मुरे यांना 5,213 मतं, सुरेखा गवारी यांना 4,609 मतं, तर तनुजा पवार यांना 3,586 मतं. अटीतटीच्या या लढतीमध्ये गौरी मुरे यांचा 604 मताधिक्यानं झाला विजय. आळंदी ग्रामीण गणात सरळ राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा रंगला सामना. या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या निखिल थोरवे यांनी ठाकरे गटाचे काळूराम थोरवे यांचा 997 मतांनी केला पराभव. निखिल थोरवे यांना 7,075 मतं, तर काळूराम थोरवे यांना 6,078 मतं.